म्हणजे आज ह्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, हवामान बदलाचा फटका बसतोय, पूर येत आहेत आणि शेतकऱ्याची शेती वाहून जाते. परंतु या ठिकाणी कुठचाही आमदार खासदार साधा कुठे शेतकऱ्याची विचारपूस करताना सुद्धा दिसला नाही किंवा त्याचे मुद्दे मांडताना सुद्धा दिसला नाही. ना सरकार दरबार म्हणजे त्यांचं सरकार आहे त्या सरकार दरबारी दिसत नाहीये आणि स्थानिक पातळीवर कुठे शेतकऱ्यांमध्ये जाताना दिसत नाही. मुद्दा आज या ठिकाणी बघा, महत्वाचा मुद्दा गाजतोय की हत्ती प्रकरण मोठं गाजतंय. आज वन्य प्राण्यांमुळे मध्ये मोठ्या प्रमाणात गवेरेडे असतील, माकडं असतील, अन्य प्राणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी हे शेतकऱ्याचं बागायतदाराचं मोठं नुकसान करतायत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आजच्या काळात आता गेले जवळजवळ 5-6 महिने सातत्याने दर दिवशी हत्ती प्रकरण वर्तमानपत्रामध्ये गाजत आहे. दररोज पेपर न्यूज म्हणजे वर्तमानपत्र उघडलं की त्यामध्ये पहिली बातमी किंवा कुठेतरी बातमी वाचायला येते ती म्हणजे हत्तींची. कोणाचं शेतीचं नुकसान केलं, कोणाचं बागायतीचं नुकसान केलं, कोणाला तरी मारलं. गेल्या वेळी सुद्धा अशा प्रकारचं हत्ती प्रकरण ह्या सिंधुदुर्गामध्ये झालं. 2014चं पूर्वी बोलतो आणि 2014 मध्ये बदल झाला. विनायक राऊत साहेब खासदार झाले, वैभव नाईक त्या ठिकाणी आमदार झाले. जनतेची अडचण बघून, जनतेच्या समस्या बघून, गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी पावलं उचलली गेली आणि हत्ती पकड मोहीम राबवली. यासाठी मी म्हणतोय की जनतेशी नाळ असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे.